अंबड शहागड रोडवरील उघडी नाली ठरते मृत्यूचा सापळा. 8 दिवसात चेंबर न बसवल्यास नाली स्वतः बुजवणार, विशाल जाधवांचा इशारा. अंबड शहरातील अंबड शहागड रोडवर पंचायत समितीच्या समोर असलेल्या मोठ्या नालीवरील गेल्या 3 वर्षापासून चेंबर न बसवल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे आतापर्यंत 2 दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन नालीत पडून जखमी झाल्याचा दावा तक्रारदार विशाल वसंत जाधव राहणार रामनगर तांडा यांनी केला आहे. विशाल जाधव यांची पंचायत समितीच्या पुढे पश्चिम बाजूस 3 मजली इमारत असून त्यामध्ये 2 व्यावसायिक गाळे आहेत. मात्र नालीवर चेंबर नसल्यामुळे ग्राहक येण्यास टाळाटाळ करत असून गेल्या 3 वर्षापासून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात अंबड नगर परिषद बांधकाम विभाग तसेच अंबड तहसील कार्यालयास वेळोवेळी लेखी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे अंबड नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने अंबड शहागड रोडवरील पंचायत समितीसमोर नालीवर चेंबर बसवावे अशी मागणी विशाल जाधव यांनी केली आहे. तसेच येत्या 8 दिवसात चेंबर बसवले नाही तर मी स्वतः ही नाली बुजून टाकेन. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस अंबड नगर परिषद, PWD आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. आता संबंधित प्रशासन याची कितपत गंभीर दखल घेते आणि धोकादायक नालीवर चेंबर कधी बसवले जाते याकडे आंबडकरांचं लक्ष लागलं आहे. तर काय म्हणाले विशाल जाधव ते हे पण ऐकूयात. विशाल जाधव राहणार अंबड. पंचायत समितीसमोर हे माझं कॉम्प्लेक्स आहे. जवळपास कॉम्प्लेक्स होऊन 2 ते 3 वर्ष झाले. परंतु सदर हा खड्डा मुख्य रस्त्यावर असल्या कारणानं मला इतकी मोठी अडचण येऊ लागली की जाण्यासाठी रहदारीसाठी रस्ता पण नाही आहे आणि कोणाला किरायाला दिलं तर किरायाला येऊ पण शकत नाही अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. सदर ऑफिशियल तक्रारी देऊनही कुणीच काम हातात घेतलं नाही. मी याच्यासाठी नगरपरिषद, तहसील, अंबडचं PWD ऑफिस, त्याच्यानंतर जालन्याचं नॅशनल हायवेचं ऑफिस या सर्वांकडे खेटे मारूनही कुठल्याच अधिकाऱ्यानं लक्ष दिलं नसल्यामुळे मला नाइलाज असतो. आता ह्याला काय करावं हे काही समजत नसल्यामुळं मी आता नाइलाजानं याला बंद करत आहे आणि जे काय आहे ते बाकीचं आता सर्व जबाबदारी प्रशासनावर सोडून मी आता मोकळा झालो आहे. मला एक सांगा, याचा पाठपुरावा तुम्ही कधीपासून करता? हा खड्डा नेमका कशाचा, ड्रेनेजचा आहे का बांधकाम PWDचा नालीचा आहे, नेमका कशाचा आहे? विषय असा आहे की हा रोड करत असताना साईड नालीचं बांधकाम करणं आवश्यक होतं, पण साईड नालीचं काम फक्त या कोपऱ्यापर्यंतच करण्यात आलं. त्याच्यानंतर अलीकडं हा रोडचं त्या नालीच्या संदर्भामध्ये जर बघितलं गेलं तर ही पूर्ण न झाली कारल्यामुळं इथं पलीकडचं जे मोठ्याचं जे पाणी ते पूर्ण पाणी इकडं सोडल्यामुळं हा नालीचं बांधकाम पूर्ण करता आलं नाही आणि इथं मूळ पूल असल्यामुळं इथं बांधकाम कसं करावं हे काहीच कळणार नाही. मग तुमचं प्रशासनाला काय आव्हान आहे? माझं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. मी 2023 पासून यासाठी झटतो आहे. हात जोडून विनंती आहे की इतकाही माणसाने अंत बघू नये, की आपण यावं, इथं बघावं आणि तात्काळ इथं काम करून आम्हाला यासाठी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे.